पहाट झाली आहे, पण या मार्गावर आजही शेकडो वर्षांप्रमाणे भक्तीचा महासागर वाहतोय. ही आहे संत ज्ञानेश्वरांच्या पवित्र भूमीकडून सुरू होणारी आळंदी यात्रा. हजारो पावलांचा, लाखो भावनांचा आणि अनंत श्रद्धेचा प्रवास. आळंदी, जिथे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानदेहात विलीन होत जगाला भक्तीचा अनमोल वारसा दिला. ही ती भूमी जिथून भक्तीची वारी केवळ सुरू होत नाही तर जन्म घेते. येथील शांत नदी किनारा, मंदिरातील नाद आणि भाविकांच्या श्वासात वेरलेली माऊली सगळंच यात्रेच्या मनाला स्पर्श करून जातं. यात्रेच्या काही तासांपूर्वी आळंदीचे प्रत्येक रस्ते जिवंत होतात. कुणी मृदुंग, ढोल याच्या तालावर ताल धरतं, कुणी भगवा फडकवतं, तर कुणी माऊलींचं नाव घेत आसवांनी ओंधवतं. कुणी वर्षानुवर्षे परंपरा जपण्यासाठी येतं, कुणी एका इच्छेकरिता, कुणी संकटातून बाहेर पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि कुणी फक्त माऊलीला भेटण्यासाठी. पहाटेची वेळ, आकाश अजूनही अंधार आणि उजेडाच्या सीमारेषेवर उभं, आणि आम्हीही तितक्याच भक्तिभावाने मुंबईवरून आळंदी यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालो. रस्त्यावरचा थंड वारा चेहऱ्यावर येत होता आणि दूर क्षितिजावर नारंगी रंगाचा सूर्य हळूहळू जागा होत होता. पण मुंबई पुणे हायवेवरील ट्रॅफिकने मनस्ताप करून टाकला. गाड्यांची न थांबणारी रांग आणि मनाची तगमग. कधी आपण पोचणार आळंदीला? आणि मग कसे बसे मार्ग काढत शेवटी आळंदीचा पहिला स्पर्श झाला. शिवराय मित्रांनो, आज आम्ही कोणत्या ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही तर आपल्या संतभूमी आळंदीमध्ये आलोय. देवाची आळंदी. आज आळंदीची यात्रा, त्यामुळे या यात्रेला कव्हर करण्यासाठी आलोय. आमच्याबरोबर आहे शेळके सर आणि मामा सुद्धा आहे. तर बघूया या आध्यात्मिक यात्रेचा अनुभव कसा असतो. आळंदीत पाऊल टाकताच रस्त्यावरून चालणाऱ्या दिंड्या, त्यात ज्ञानोबा तुकारामच्या गजरात नाचणारे वारकरी, हे दृश्य पाहताच अंगावर काटा आला. आम्ही आपल्या श्री दत्त संप्रदाय वारकरी भजन मंडळाची दिंडी शोधू लागलो आणि थोड्याच वेळात दूर भगवे झेंडे डौलाने उभे असल्याचं दिसलं. भजन करणारे वारकरी, मृदुंग टाळाचा ताल आणि भक्तीने भरलेला माहोल, त्यांना पाहताच मनात एक वेगळाच उत्साह उसळला. कदाचित म्हणूनच म्हणतात, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. देवाने या भूमीला एक वेगळीच देणगी दिली आहे. आज आळंदी संपूर्णपणे भगव्याच्या छटांनी नटली होती आणि वारकऱ्यांच्या पांढऱ्या वस्त्रांनी जणू शहर पवित्र होत होतं. ही दिंडी एकत्र चालणारी, एकत्र हसणारी आणि ज्ञानोबा तुकारामच्या नामस्मरणात हरवलेली. आळंदीच्या चौकातून जाताना प्रसादाच्या, रेवडीच्या, पेढ्यांच्या दुकानांनी संपूर्ण हवा गोड केली होती. ताशा, झांज, मृदुंग या सगळ्यांचा आवाज जिथे एकत्र मिसळला होता, तिथल्या भक्तीची शक्ती शब्दात मावत नाही. लोकांची गर्दी इतकी की कधी वाटत होतं की आपण उभे आहोत भक्तीच्या समुद्रात. आणि ते पाहूनच समजत होतं, आपला महाराष्ट्र म्हणजे खरोखरच संतांची भूमी का आहे. थोड्याच वेळात आम्ही इंद्रायणी नदीच्या काठावर पोचलो. तिथलं दृश्य अवर्णनीय.
सगळे वारकरी माऊलीच्या गजरात फुगड्या घालत नाचत गात जणू भक्तीत विरघळलेले. आम्ही देखील नदीकाठी हातपाय धुतले आणि त्या आध्यात्मिक वातावरणात जणू गुंग झालो. नदीकाठी कपाळी माऊलींचा टिळा लावताच भक्तीत पूर्णपणे लीन झालो. जसजशी दिंडी पुढे जाऊ लागली तसतशी वातावरणातली आध्यात्मिकता वाढू लागली. आणि नंतर मंदिरासमोर जाऊन संत ज्ञानेश्वर माऊलींना साष्टांग नमस्कार केला. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण होताच आम्ही निघालो श्री रामभाऊ महाराज डोंगरे यांच्या श्री दत्त धर्मशाळेकडे. जिथे पोचताच आमचे वारकरी भजनात तल्लीन झाले. तेथे दिंडीची प्रदक्षिणा पूर्ण करून थोडा वेळ भजनात घालवला. आणि भजनानंतर मिळालेला प्रसाद साबुदाणा खिचडी, शेंगदाणा बेसन आणि केळाचा फराळ साधा असला तरी दिव्य. धर्मशाळेचे वातावरण तर इतके प्रेमळ, जणू आम्ही या सगळ्यांना अनेक वर्षांपासून ओळखत आहोत. वर्षातून एकदाच ही मंडळी आळंदीत एकत्र भेटतात, पण माणुसकीचा, प्रेमाचा हा बंध अखंड आणि अविनाशी. तुम्हालाही कधी वेळ मिळाला तर पुढच्या वर्षी या दिंडीला नक्की भेट द्या. हा अनुभव केवळ यात्रा नाही, हा हृदयात कायम कोरला जाणारा आध्यात्मिक प्रवास आहे. शेवटी डोंगरे महाराजांच्या चरणी प्रणाम करून मनात एकच निश्चय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पुढच्या वर्षी पुन्हा येऊच. आणि उठाणवरून मंदपणे निघालेले शब्द रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम.